तुमच्या डोक्यात जर उवा असतील तर या चुका करू नका. तुमच्या डोक्यात जी खाज आहे ती फक्त उवा चालल्यामुळे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. जेव्हा उवा तुमची स्काल्प स्किन पिअर्स करतात तेव्हा ते तुमचं ब्लड डायरेक्टली सक करतात. हे करताना स्काल्पमध्ये ते सलायवा म्हणजेच लाळ इंजेक्ट करतात, ज्यामुळे तेथे ॲलर्जिक रिॲक्शन ट्रिगर होते आणि खाज सुरू होते. त्याचसोबत उवांचे अंडे म्हणजेच नीड्स हे हेअर शाफ्टच्या बेसला एकदम घट्ट ग्लूसारखे चिकटून जातात, ज्यामुळे उवा वाढतच राहतात आणि हे विशियस लूप चालूच राहते. यामध्ये इतक्या जास्त प्रमाणात खाज असते की तेथे मायक्रो इंजुरीज तयार होतात, ज्यामुळे तुमच्या नकळत उवांना फीड करण्यासाठी तेथे पोषक वातावरण मिळत राहते. कंगवा, उशी, स्कार्फ इत्यादी गोष्टी शेअर केल्याने उवा वाढतात आणि फक्त केस धुतल्याने ते जात नाही. ट्रीटमेंट घेऊनही जर नीड्स म्हणजेच उवांचे अंडे जर राहिले तर ते पुन्हा येतात. त्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंट आणि नीट रिमूव्हल हे दोन्ही गरजेचं आहे. यासोबतच सगळ्या फॅमिली मेंबर्सला चेक करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.